सद्गुरु तुकया ज्ञानदीप नमो सद्गुरु सच्चिदानंद रूप नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति मनुष्याकृती रागवे ख्याती केली शिला शिखरी सागरी तारेली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्जीवा कागदा महाराज हा जन्मला मृत्युलोकी तुझी उपमा नाटली हलोकी भव सिंधुशी बांधिला से तुझे ने अनाथा दिना करणी तुकया तुका भासला मानवी वेशधारी परिहालिला विग्रही निर्विकार सोये श्रीहरी व्यापक वहा सर्व जीवा तुका तोची तोहा परब्रह्म ठेवा जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीच केली न त्यागितिये दिव्य लोकासी नेली पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा सलताचिया दुसरे चरणा सलताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने
विस्तारू त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने कथजा विस्तारू कृपादाने श्रीमंत महाराज बेस कमी करा. जगद्गुरु तुकोबाराय यांच्या चरित्र दर्शनाकरता कथेचा हा आजचा दुसरा दिवस. निसर्ग जरा कोपल्यासारखा झालाय. हातातोंडाशी आलेला घास आता पाठीमागच्या कालातही हिरावून नेला आणि ती आताही तीच अवस्था आहे. पश्चिम महाराष्ट्राचं अजूनही बरंच आहे. विदर्भ मराठवाड्याचा अवघड आहे. आमची पिकं गेली यात काही नवल नाही. त्यांच्या जमिनी गेल्या वाहून गेल्या. तशी परिस्थिती बिकट आहे याची मला पुरेपूर खात्री आहे. थोडासा कथेला उशीर झालेला आहे. थोडंसं वातावरण खराब आहे याची मला पुरेपूर खात्री आहे. पण वेळेमध्ये आपल्याला कथा संपवायची आहे हेही तितकंच सत्य आहे. श्रीमंत महाराज जगद्गुरु तुकोबरा यांच्या चरित्राचा आजचा हा दुसरा दिवस आहे. काल आपण पाहिलं माझ्या जगद्गुरु तुकोबरा यांची उज्ज्वल परंपरा. जगद्गुरु तुकोबरा यांचा अवतार आणि संसाराची झालेली वाताहत आपण काल बारकाईनं पाहिली आहे. जगद्गुरु तुकोबरा यांचा संसार संपला गेला. दुष्काळ पडला. दुष्काळ होतं नव्हतं तेवढं घेऊन गेला. काळ बिकट आला. कायम बरोबर राहणारी माणसंही कोणी बरोबर राहिले नाही त्या काळामध्ये. मी कालही एक शब्द वापरून गेलो होतो. ज्या दिवशी तुमचा खिसा फाटेल ना त्या दिवशी खिशातून नाणं पडायच्या अगोदर नाती गळून पडतात. हा जगाचा नियम आहे. शरीर संबंधाचे नातेन बोरड्या बुडविती शेतात. सगळ्यांच्या पाठातलं प्रमाण सांगतो. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतही कालीचे नाही कोणी. ऐशिया चोरांचा कैसा विश्वास धरली तुझी कास तो का म्हणे. जेवढ्या जेवढ्या नात्यावरती माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचा विश्वास होता तेवढी नाती आता संपली गेली. आता कोणी ओळख द्यायला तयार नाही. ओळखणारी माणसंही पाठ फिरून उभा राहायला लागली.
काळ बिकट झाला, परिस्थिती बदलली गेली, व्यापार संपला. ज्याचं वर्णन करताना जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतायत. लज्जा वाटी जीवा त्रासलो या दुःखे, व्यवसाव देखे तुटे होता. व्यापार संपला गेला. या संसारावरचं मन आता कमी झालं. या संसारामध्ये आता तुकोबराय रमत नाहीये. उद्विग्न अवस्था माझ्या जगद्गुरु तुकोबरायांची आता झाली आहे. आणि अंतःकरणामध्ये हळूहळू आता वैराग्याची निर्मिती व्हायला लागली. माणूस हा मूळतः कसा आहे महत्वाचं नाहीये. माणसाला वेळेनुसार बदलावं लागतं आणि वागावंच लागतं, त्याला पर्याय नाहीये. ज्या काळामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी जे गाव सांभाळलं होतं, चारशे वर्षापूर्वी भीषण दुष्काळामध्ये माझ्या जगद्गुरु तुकोबरायांच्या लक्षात आलं की हा समाज आपलं व्याजाचे पैसे देऊ शकत नाही. भामनाथाच्या डोंगरावरती 8 दिवस ज्यावेळेस तुकोबरायांनी त्या गोष्टीचं चिंतन केलं आणि माघारी आले, इंद्रायणीच्या आईला तिराकडेच उभा राहिले आणि कान्होबांना बोलावून घेतलं, धाकट्या बंधूंना. आणि इंद्रायणीच्या आईला तिराला उभा राहून सांगितलं, मी कर्जाच्या वह्या बुडवतोय म्हणे. कर्जाच्या वह्या मी बुडवतोय, मी कर्ज माफ करून टाकतोय. अरे या समाजाकडे कान्होबा बघण्यासारखा आहे. जनावर पाण्या वाचून मरायला लागली, माणसं अन्ना वाचून मरायला लागली, झाडाला कुठं पान राहिलं नाही कान्होबा. आणि अशाही वेळेला आपण त्यांच्याकडून व्याजाचा पैसा घेणं हे कितपत उचित ठरेल. जेवढ्या कर्जाच्या वह्या होत्या तेवढ्या माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी इंद्रायणीच्या तीरामध्ये बुडवल्या गेल्या. एकाच वेळेला सगळं कर्ज माफ केलं गेलं. पुन्हा त्याचं नामो निशान ठेवलं नाही माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी कुठं. मला वाटतं सरसकट कर्जमाफी करणारे तेवढे जगद्गुरु तुकोबरायच आहे. आता कर्जमाफ्या बापू बऱ्याच झाल्या, पण निकष लावून झाल्यांना खरी गरज तर आता आहे कर्जमाफीची. पण या सरकारला कुणी सांगावं, 50-50 हजारासाठी जर शेतकरी फासावर लटकत असेल तर आता तरी सरकारनं जागं होणं गरजेचं आहे. या जगाचा पोशिंदा शेतकरी म्हणून घेणाऱ्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये आता सगळा मसनवटा झालाय. सरकार आता तरी लक्ष द्या, नाहीतर एक दिवस गव्हासाठी तुम्ही सगळा देश गहाण ठेवलेला असेल, हा माझा शब्द आहे. कृषी प्रधान देश म्हणून शेतकऱ्यांना हिनवू नका. फक्त कृषी प्रधान म्हणताय तुम्ही, पण त्या शेतकऱ्याला तेवढा दिलासा. अरे कष्टाला माझा शेतकरी कधी कमी पडला नाही. शेतकऱ्याला ज्यादा काही लागत नाही. वेळेवरती लाईट द्या, वेळेवरती पाणी द्या, बाकी आम्ही कष्टाला कधी कमी पडलो नाही. रक्ताचं पाणी करून, हाडाची काढ करून, रात्रंदिवस काबाड कष्ट करणारी आम्ही मंडळी. आईनं दिवाळीच्या सणाला सुद्धा बाजार आम्ही पहिल्या दिवाळीच्या पहिल्या अंघोळीला आणतो. अशी भयंकर परिस्थिती आज अशी आहे. या पावसानं केलेली नासाडी
आणि आपला जो शब्द होता ना, दिवाळीच्या अगोदर तुमची दिवाळी करू, पण दिवाळीच्या वेळेला सुद्धा शिमगा होण्याची वेळ आली, सरकार तुमच्यावर विसंबून राहिलो. माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी सरसकट कर्जमाफी केली आहे. अंतःकरणामध्ये आता उद्विग्नता तयार झाली. जे भवस्वर्गा ओबगले मुमुक्षु ज्ञाना वळगले, पुढती नयो या निघाले पैजाजीत. संसाराचा वीट माझ्या जगद्गुरु तुकोबरायांच्या अंतःकरणामध्ये आला आणि संसाराचा वीट आता जगद्गुरु तुकोबरायांच्या अंतःकरणामध्ये आल्यानंतर आता तुकोबरायांनी संसारात राहून संसार सोडण्याचा निर्णय आता जगद्गुरु तुकोबरायांनी धीटपणे घेतला. आता माझ्या जगद्गुरु तुकोबरायांच्या अंतःकरणामध्ये भजनाची आस्था वाढली. गळ्यामध्ये विणा घेऊन, आपल्या एका हातामध्ये चिपळ्या घेऊन भगवान परमात्म्याचे भजन करत असताना विलाप करून आता भजन सुरू झालं. संसारावरचं संपूर्ण प्रेम आता कमी झाल्यानंतर आता माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी भंडारा डोंगराची आता वाट धरली. कधी भंडारा, कधी भामचंद्र, तर कधी घोराडा. सकाळी पहाटे उठायचं आणि पहाटे उठून आपला काकडा करायचा, देवाची पूजा करायची आणि एकदा सकाळी आपल्या गळ्यामध्ये विणा घेऊन, हातात चिपळ्या घेऊन तुकोबराय निघाले की पुन्हा कधी येतील याची काही गॅरंटी नाही. हा नित्यक्रम आता सुरू झाला. चेहऱ्यावरती एक विलक्षण तेज आता तुकोबरायांच्या दिसायला लागलं. बाराबंदी अंगामध्ये घातलेली, गुडघावर धोतारा, चोळी काटाचं उपरण गळ्यामध्ये, पगडी बांधलेली आहे, दाट तडप मिशा, चेहऱ्यावरती एक विलक्षण तेज, गळ्यामध्ये विणा आणि हातामध्ये चिपळ्या घेऊन आता तुकोबराय भजन करायला सुरुवात केली आहे. आता माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचं भजन सुरू व्हायला लागलं. तुकोबराय जर भजन करायला लागले, माझे गुरुवर्य फार सुंदर सांगतात, जगद्गुरु तुकोबरायांचं जर भजन चालू झालं, विण्याच्या धनत्करावरती माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी भजन करायला सुरुवात केली आहे. भजन एवढं गोड व्हायचं, तुकोबरायांचं भजन ऐकण्याकरता भंडारा डोंगरावरची झाडं कांटव करत होती. हेच तर पशु तुकोबरायांचं भजन ऐकायला बसत होते. सर्प विंचू तुकोबरायांच्या अंगावरती खेळून जात होते. तुकोबरायांचा आवाज जिथपर्यंत जातो तिथले पक्षी तुकोबरायांचं भजन ऐकायला येत होते. लांबचे पक्षी आता तुकोबरायांचं भजन ऐकायला येऊ लागले. जगद्गुरु तुकोबरायांचं भजन, त्या भजनाची व्याख्या सांगायला काही हरकत नाही. संत महात्म्यांनी दिलेल्या शिव्या सुद्धा भजन ठरतं. आता आपलं भजन भजन ठरतंय का नाही याची खात्री नाहीये.
माझे जगद्गुरु तुकोबर आता भजनामध्ये रममान व्हायला लागले। दररोज आता नित्यक्रम सुरू झाला, उठावा आणि आपल्या भंडाऱ्याची किंवा भामचंद्राची किंवा घोराड्याची वाट धरावी। सकाळची वेळ आहे, काकडा झाला आणि काकडा होऊन आता देवाची पूजा करून माझे जगद्गुरु तुकोबारा भंडाऱ्याच्या दिशेने आता चालायला लागले। इंद्रायणीच्या पलीकडे इंद्रायणी ओलांडून गेले। कुठं करता तसं काही आमचं ठिकाण ठरलेलं नाहीये म्हणे। या आमचं भजनाचं ठिकाण नाहीये, मन रमे तिथे क्रीडा करू। कुठेही आम्ही भजन करतो, आमचा भाव वेगळा आहे। वृक्षवल्ली आभा सोयरी वनचरी, 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 पक्षी सुसोरे आलवीती, पक्षी सुसोरे आलवीती, वृक्षवल्ली आभा सोयरी वनचरी, वृक्षवल्ली आभा सोयरी वनचरी, वृक्षवल्ली आभा सोयरी वनचरी, वृक्षवल्ली आभा सोयरी वनचरी। भजन कुठे करता ठरलेलं ठिकाण नाही आमचं, मन रमे तिथे क्रीडा करू। जिथं गोड वाटतं आम्ही भजन करत असताना आमचा भाव आहे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे। इगो कमी करा। आमच्या भजनाला माणसंच असावीत असं अजिबात काही नाही। जिथं आमचं मन रमतं तिथं आम्ही भजन करतो म्हणे। त्या ज्वारीच्या मालकाने सांगितलं, मग तुकोबरा एक काम करा, एक महिनाभर मन आता इथंच रमवा। या ज्वारीच्या मध्ये मध बरोबर एक माळा बांधलाय, त्या आठवड्यावरती बसा, ज्वारीची राखण करा आणि सगळ्यात महत्वाचा या दृष्टांतातला शब्द पाकर राखा। जरा बारकाई नाही का? मी फुकट तुम्हाला म्हणत नाहीये, मी तुम्हाला फुकट बोलत नाही। माझी एकच इच्छा आहे फक्त,
या ज्वारीची राखण आपण करावी आणि या ज्वारीची राखण केल्यानंतर या ज्वारीला दरवर्षी माझा अंदाज आहे 2 खंड्या ज्वारी होते मला. त्या 2 खंड्या ज्वारी मधली राखण म्हणून अर्धा मन ज्वारी देण्याचं मी तुम्हाला कबूल करीत आहे. आणि नुसतं बोलून नव्हतं, लिखित श्री चैतन्य तुकोबाराय यांना मी ज्वारी राखणीसाठी देत आहे. आणि याच्या मोबदल्यामध्ये 2 खंड्याची ज्वारी होते, त्याच्या मोबदल्यामध्ये अर्धा मन ज्वारी देण्याचं मी जगद्गुरु तुकोबरायांना मान्य करीत आहे. आणि तो कागद सही करून माझ्या जगद्गुरु तुकोबरायांच्या हातात दिला. ठरलं दुसऱ्या दिवशी सकाळपासून माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी आता राखण करायला सुरुवात केली. विना चिपळ्या बरोबर आहेत, माळ्यावरती बसले. आणि माळ्यावरती बसल्यानंतर आता जगद्गुरु तुकोबरायांचं भजन अगदी जोमानं चालू झालं. माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचं आता भजन चालू झालं. इंद्रायणी माता सुद्धा संत व्हायला लागली. मी सुरुवातीला सांगितलं, झाडं काळंटव करायला लागली, नदी नाले शांत पद्धतीने आता वाहू लागले. सर्प विंचू अंगावरती खेळून जावं लागले. नाही, लांबचे पक्षी आता तुकोबरायांचं भजन ऐकायला येऊ लागले. आणि भजन ऐकत ऐकत त्या ज्वारीवरती बसून आनंदानं ज्वारी खायला लागले. प्रत्येक ताटावरती, प्रत्येक कंसावरती एक एक पक्षी बसला. आणि जगद्गुरु तुकोबरायांच्या भजनामध्ये तल्लीन होऊन आनंदानं ज्वारी खाण्याचं काम चाललंय. वाजता ज्वारी खायला लागलेली ही पाखरं तहानेनं व्याकुळ झाली असतील असं माझ्या तुकोबरायांना वाटलं. बरोबर 3 वाजता हॉल्ट केलं. सगळ्या पाखरांना जवळ घेतलं, सगळ्या पक्ष्यांना जवळ घेतलं आणि सांगितलं, बाळांनो 6 तासाचा काळ झाला. स्वच्छ पाणी इंद्रायणी मातीचं वाहतंय, पाणी पिऊन या. पाणी पिऊन अर्ध्या तासानंतर पुन्हा पाखरं आली. आणि पुन्हा तेवढ्या जोमानं पुन्हा एकदा त्या आपापल्या ताटावरती बसून आनंदानं आता धान्य खाऊ लागली. 6 वाजता पुन्हा उठवली. उठा, लेकरं बाळी घरी वाट बघताय, जावं लागेल लवकर. संध्याकाळच्या वेळेला पुन्हा ट्रॅफिक लागतं. उठा, तत्परतेनं जा. दिवस मावळताना पुन्हा पाखरं उडाली आणि पुन्हा गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा आली. हे महिनाभर चालू होतं. जरा नीट ऐका. 20-25 दिवसाचा त्या पाखरांचा खाण्याचा काळ गेला. आणि संध्याकाळी तुकोबाराय झोपण्याच्या वेळेला डोक्याखाली उशी घेतली आणि शांत पद्धतीने आता झोपण्याची वाट बघायला लागले. डोळे झाकलेले, खोल समुद्रासारखा विचार चालू आहे. आणि मनामध्ये एक असा स्पष्ट विचार उभा राहिला, अरे 20 दिवस म्हणे मी पाखरं राखतोय, पण त्या पाखराचा एक सुंदर गुण माझ्या लक्षात आला. सकाळी येतात,
दिवसभर त्या ज्वारीचे दाणे खातात आणि संध्याकाळी आनंदानं माघारी निघून जातात, पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी येतात। पण माघारी जात असताना आतापर्यंत मी असा एकही पक्षी बघितला नाही की आपल्या चोचीमध्ये एखादा दाना त्यानं घेऊन जावं असं त्या पक्षाला कधी वाटलं नाही। मग थोडासा विचार माझ्या जगद्गुरु तुकोबरायांच्या मनात आला, या पक्षासारखं सुंदर जीवन जर या माणसाचं असतं तर किती बरं झालं असतं। अरे आम्ही माणसानं सुंदरदास वर्णन करतात, जो 10 20 50 100 1000 2 लाख मांगेगी, कोटि अरब खरब संख्य पृथ्वीपति होने की चाह जगेगी, स्वर्ग पाताल पे राज करो ऐसी तृष्णा की आग लगेगी, मानो सुंदर संतोष के बिना सत तेरी कभी भूख ना भगेगी। या पक्षासारखं जर जीवन या माणसाचं असतं तर किती बरं झालं असतं। महिना संपला आणि महिना संपल्यानंतर आता त्या मालकाच्या मनात विचार आला, ज्वारी काढायला आली असेल, चला बघून यावं एकदा। त्या मालकानं महाराज त्या शेतामध्ये पाऊल ठेवला, बांधावरून आत आला आणि पहिलं ताट जरा बारकाईने बघितलं। एकाही कणसाला एकही दाना राहिला नव्हता, सगळा भुसा कणसात आहे। कदाचित विचार केला, जगद्गुरु तुकोबरायांच्या गोपनीचा गुंडा इकडं कोपऱ्यात आला नसेल, आत बघू जाऊन। त्या मालकाने महाराज हळूहळू आत यायला सुरुवात केली। सगळी कणस बघितली तर सगळी कणस मोकळी आहे, एकही दाना बघायला राहिला नाही त्याला कुठला ज्वारीचा। तळपायाची आग मस्तकाला गेली। माळ्यावरती बसलेल्या जगद्गुरु तुकोबरायांकडे हातामध्ये दगड घेऊन अपशब्द बोलत पळायला लागला, अरे तुका, तुला ज्वारीचं राखण करायला सांगितली होती, या कणसामध्ये कुठं ज्वारी बघायला मिळाली नाही। सगळी ज्वारी तू पाखरांना खाऊ घातली, हे कसं काय? तुला ज्वारी मी राखायला दिली होती, अर्धा मन ज्वारी द्यायचं ठरलं होतं, तू काम पूर्ण इमानदारीने केलेलं नाहीये। तो मालक ओरडायला लागला, आणि तो मालक ओरडायला लागला म्हणून तुकोबरायांनी हळूच खाली उतरले आणि सन्मानानं पुढाले। त्या मालकाच्या पुढे उभा राहिले आणि त्या मालकाला विचारलं, मालक काय झालं? त्या मालकाने सांगितलं, तुकारामा, तुला ज्वारी राखायला दिली होती, एकही ज्वारीच्या ताटावरती एकही कुठं दाना राहिला नाही, सगळी पाखरांना चारून टाकली। तू ज्वारी कशी राखली, नेमकी पाखरं कशी राखली ते मला सांग। तुझ्या कामामध्ये इमानदारी नाहीये, गद्दारी केली तू माझ्या बरोबर। माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी गंभीर स्वरात त्या मालकाला सांगितलं, मालक, ताटावरती बसलेल्या कुठल्याही पक्षाला जवळ घ्या आणि त्याला विचारा, गेल्या महिन्यात तुम्हाला काय त्रास झालाय का? मी एवढी इमानदारीनं पाखरं राखली
एकाही पक्षाला कुठलाही आतापर्यंत त्यांना नाही भान राहिलं तर वेळेच्या वेळेला मी त्यांना पाणी पाजलं. अरे तुकारामा, पाखरं राखायची म्हणजे पाखरं हाणायची असतात, हे आपलं ठरलं नव्हतं. हे आपलं ठरलं नव्हतं. दोघांचं कडाक्याचं भांडण आता सुरू झालं आणि त्या मालकानं जगद्गुरु तुकोबरायांच्या मनगटाला धरलं आणि फर 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 वडत आता गावामध्ये आणलं. सावडीवरती पाटील, कुलकर्णी, देशपांडे न्यायनिवाड्या करण्याकरता सगळीच बसले होते आणि त्या मालकानं फिर्याद दिली. मी याला ज्वारी राखण्याकरिता राख दिली होती आणि त्याच्याकडे कागद आहे, हा बघा. जर वेळेस मला 2 खंड्या ज्वारी होते त्यातली राखणीच्या मोबदल्यामध्ये अर्धा मन देण्याचं मी त्याला स्वीकार केलं होतं. आता तुकारामानं माझी 2 खंड्या ज्वारी त्यानं भरून द्यायची. आता माझी ज्वारी भरून द्या. माझी ज्वारी जर नाही भरून दिली तर मी काहीही आणि कुठल्याही स्तराला जायला तयार आहे. सगळी पंचमंडळी अवाक झाली. अरे तुकारामाच्या घरी लेकर बाळ उपवाशी आहेत, अशी परिस्थिती माझ्या जगद्गुरु तुकोबरायांची 2 खंड्या ज्वारी आता कुठून आणून द्यावी. पण ती पंचमंडळी शहाणी निघाली. त्यांनी सांगितलं, इथं थांबून बघण्यापेक्षा शेतात जाऊन पाहणी करून मग निर्णय देऊ काय असेल तो. सांगण्याचं तात्पर्य, सगळी पंचमंडळी ज्यावेळेस त्या चावडीकडून निघाली, माझ्या अखिल कोट ब्रह्मांड नायकाला काळजी पडली, ही जर ज्वारी नाही पहिल्यासारखी झाली तर माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी 2 खंड्या ज्वारी कुठून द्यावी, कुठून द्यावी ज्वारी. माझ्या जगद्गुरु तुकोबरायांकरता माझ्या अखिल कोट ब्रह्मांड नायकानं पुन्हा एकदा पंढरपूर क्षेत्रावरून माघारी आले आणि जशी पहिल्यासारखी टचटचीत भरलेली कणसं होती ना, तशीच कणस पुन्हा एकदा महाराज त्या ज्वारीवरती उभा राहिली आणि पंचमंडळी माघारी येत असताना उसासारखं ताट अगदी तयार उभा आहे आणि पुन्हा एकदा दुरुक्ती करतोय. त्या भरलेल्या कणसाच्या ओझ्यानं पुन्हा एकदा ताट खाली वाकलंय आणि वाऱ्याच्या सुतावरती दिमागदार पद्धतीनं डोलतंय. सगळी पंचमंडळी रानात आल्याबरोबर प्रत्येक ताट पाहिलं तर पहिल्यासारखं टचटची दिसायला लागलं आणि टचटची दिसणारी कणस पंचांनी पाहिली आणि सांगितलं, काय रे, खोटं बोलतो का? नाही हो मालक, मी ज्यावेळेस मगाशी आलो त्यावेळेस असं नव्हतं म्हणे. काय हरकत नाही. किती ज्वारी होते तुला दरवर्षी? 2 खंड्या ज्वारी होत्या. त्या पंचमंडळीनं सगळं गाव बोलावलं आणि त्या पंचमंडळीनं गाव बोलावलं. महाराज नीट ऐका, ज्वारी काढली, ज्वारी काढली, ज्वारीची मळणी झाली. ज्या ज्वारीमध्ये माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी भजन केलंय, ज्या ज्वारीमध्ये माझ्या तुकोबरायांचा स्पर्श झालाय, ज्या ज्वारीला माझ्या तुकोबरायांचा सहवास घडला, ती ज्वारी केल्यानंतर 2 खंड्या नाही, महिपती महाराजांचं चरित्र सांगतं 17 खंड्या ज्वारी तुकोबरायांना त्याच्यामध्ये झाली.
त्या मालकानं सांगितलं मला जरा ज्वारी जास्तच होत होती, तो आता बोलायचं नाही, तुझी 2 खंड्या ज्वारी घ्यायची आणि चालायला लागायचं. ती 2 खंड्या ज्वारी त्या मालकाला दिली आणि राहिलेली 15 खंड्या ज्वारी माझ्या जगद्गुरु तुकोबरायांच्या घरामध्ये पोत्याची महाराज रास लावली गेली. पण जरा बार काही नाही का, जगद्गुरु तुकोबराय घरी गेले, ती ज्वारीच्या पोत्याची थापी पाहिली आणि मनात इतका त्रागा केला तुकोबरायांनी, प्रत्येक पोतं उचलावं आणि घराच्या बाहेर टाकावं. मला याची गरज नाही म्हणे, आता मी हे स्वीकारणार नाही. संपूर्ण ज्वारीची पोती आता माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी घराच्या बाहेर टाकली गेली. महिपती बाबा सांगतात, माझ्या भगवान परमात्म्याला काळजी पडली नाही ना तुकोबराय तुम्ही घेत, पण तुमचा मानस पूर्ण करायला काय हरकत आहे काय. तुकोबरायांचा एक मानस होता केशवजी, देवाचे देऊळ होते जे भंगलेन चित्तासिती आली करावेसे. माझ्या भगवंताचं पडलेलं मंदिर बांधण्याचा माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचा मानस होता. विश्वनियंता पंढरीधीश पांडुरंग परमात्मा महाजी पंत कुलकर्णी यांच्या स्वप्नात जाऊन महाजी पंतांना उपदेश केला, ती 15 खंड्या ज्वारी घ्या, ती विका आणि त्याच्या मोबदल्यामध्ये हे मंदिर पूर्ण करा. माझ्या जगद्गुरु तुकोबरायांच्या 15 खंड्या ज्वारीच्या जोरावरती ती महाराज मंदिर पूर्ण झाला. आज जे आपण बघतोय ते मंदिराचं काम आता पूर्ण झालं आणि कळसाचं काम राहिलं. 15 खंड्या ज्वारीचे पैसे संपले गेले, आता जवळ काही राहिलं नाही. माझी पंत कुलकर्णी तुकोबराय सगळे आता काळजीत आहे. कलशारोहणाला ब्राह्मण मंडळी येणार, काही दक्षिणा द्यावी लागेल, काही भंडारा घालावं लागेल, अन्नदान करावं लागेल. पैसा तर संपलाय, काय करायचं काय. सगळे काळजीमध्ये असताना महाजी पंत कुलकर्ण्याच्या स्वप्नामध्ये जाऊन देवानं सांगितलं, महाजी मला वाटलं तुम्ही हुशार असाल, पण तुम्ही व्यवहारात हुशार नाही. उगाच मला म्हणत नाही चतुरातो शिरोमणी. पैसे संपलेत, हो संपले, मग हे राहिलेलं काम कशाच्या जीवावर करणार. नाही इलाज आहे. देवानं सांगितलं काळजी करू नका महाजी पंत. तुकोबरायांच्या घरामध्ये एक त्या राखणीची चिठ्ठी आहे, ती घेऊन या त्या मालकाकडली. चिठ्ठी आणली, वाचा. काय लिहिलंय? लिहिलंय श्री चैतन्य तुकोबरा यांना राखणीच्या मोबदल्यामध्ये 2 खंड्या मला ज्वारी होते, त्या ज्वारीच्या मोबदल्यामध्ये राखणीच्या मोबदल्यामध्ये अर्धा मन ज्वारी देण्याचं मी मान्य करत आहे. मग 15 खंड्या ज्वारी तुम्ही आणली. 2 खंड्या ज्वारी तुम्ही मालकाला दिली, त्या राखणीच्या मोबदल्यातली अर्धा मन तुम्ही आणली नाही, ती घेऊन या. आणि त्या अर्धा मन ज्वारी त्या मालकाकडून कागदाच्या जोरावरती आणली आणि त्या अर्धा मन ज्वारीच्या मोबदल्यामध्ये त्या कळसाचं काम झालं, हे विसरू नका. आता जगद्गुरु तुकोबराय भजना कीर्तनामध्ये रम्मान व्हायला लागले. आता महाराज वर्णन करतायत, मंदिराचं काम पूर्ण झालं आणि मंदिराचं काम पूर्ण झाल्यानंतर आता मंदिरामध्ये तुकोबराय रमायला लागले.
मंदिरामध्ये तुकोबरायांचं आता भजन सुरू झालं आणि भजन करता करता मी भजन करता करता म्हणतो डायरेक्ट कीर्तन नाही. आमच्याकडे आज अशी परिस्थिती आहे, सुरुवातीला कीर्तन करून पुन्हा आम्ही पंचपदी शिकतोय. आहे ती परिस्थिती आहे. आम्हाला कुणालाच आता टाळकरी राहो वाटत नाही, कुणाला साथ द्यावी नुसतं वाटत नाही. आम्ही साधं राहावं, आम्ही वारकरी राहावं असं वाटत नाही. आता आम्हाला प्रत्येकाला कीर्तनकारच व्हावं वाटतंय. पण वाक्य माझं नीट लक्षात ठेवा. बऱ्याच कीर्तनकारांना वाटत असेल वारकरी संप्रदाय हा कीर्तनकारांनी महाराज जकडून ठेवलाय किंवा वारकरी संप्रदाय टिकवलाय. वारकरी संप्रदाय कीर्तनकारामुळे नाही, वारकरी संप्रदाय सर्वसामान्य वारकऱ्यामुळे टिकवणे हे विसरायचं नाही. बोले भाविक हे जुनाट चांगले. नाथ महाराज वर्णन करतात, हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकासी अभिमानी असी गर्भवास. भजन करणाऱ्या जगद्गुरु तुकोबरायांच्या अंतकरणामध्ये मानस आला, कीर्तन करावं. आता कीर्तन करावं असं वाटण्याला सुद्धा एक अवस्था आहे. आबा आपली जुनी माणसं फडावरची सांगायची, रामा 1000 अभंग पाठ असतील तर टाळ घेऊन उभं राहायचं म्हणे. 2000 अभंग पाठ असतील तर कीर्तनात चाल म्हणावी. 3000 अभंग पाठ असतील तर प्रवचनाला सुरुवात करावी. आणि 4000 अभंग पाठ असतील तर कीर्तनाच्या नादाला लागावं. ही आमची जुनी माणसं सांगायची. आणि आज जर तशीच जर महाराज आज जर निकष काढून जर कीर्तनकार घ्यायचे ठरले तर बोटावर मोजणे इतकी राहतील. 4000 अभंगाचं सोडा, आमचा हरिपाठ अजून नीट पाठ नाही. म्हणून मी सांगितलं तुम्हाला, माझ्या जगद्गुरु तुकोबरायांच्या अंतकरणामध्ये आता भजन केल्यानंतर कीर्तन करण्याची इच्छा झाली. आणि जगद्गुरु तुकोबराय वर्णना करतात, पहिलं कीर्तन कधी केलं त्याची तिथीही तुकोबरायांनी सांगितली. आरंभी कीर्तन आरंभी कीर्तन करिए कादसी अभ्यासी नवते चित्त अभ्यासी नवते चित्ताधि अभ्यासी नवते चित्त आधि चित्त आधि अभ्यासी आधि चित्त आधि अभ्यासी काही पाठ रे भैया भैया गाडीवाला भैया गाडीवाला गाडी धीरे हाक रे गाडी धीरे हाक रे. काही पाठ केली संताची उत्तरे भावचित्त शुद्ध करोनिया भावचित्त शुद्ध करोनी भावचित्त शुद्ध करोनी. आता
जगद्गुरु तुकोबराय कीर्तन करायला लागले. पण लक्षात ठेवा, माझा तरी अनुभव आतापर्यंतचा असा, जोपर्यंत आम्ही काका भजन करतोय तोपर्यंत अडचण काहीच नाही. इको कमी करा. आम्ही जोपर्यंत भजन करतोय तोपर्यंत कोणाची अडचण नाही. पण ज्या दिवशी आम्ही कीर्तन करायला सुरुवात करतो त्या दिवशी काय लोकाला होतं हे काही मला अजून तरी कळालं नाही. एक वाक्य नीट लक्षात ठेवा, ज्याला शत्रू आयुष्यामध्ये निर्माण करायचे असतील त्यानं फक्त कुणाला वाईट म्हणायची गरज नाही, कुणावर भांडण करण्याची गरज नाही, एवढा सायास करण्याची गरज नाही. फक्त तुम्ही प्रगती करत करत यशाच्या शिखरावरती पोचला की असंख्य विरोधक तुम्हाला तयार होतील, त्याची काही अडचण नाही. आता जगद्गुरु तुकोबरायांच्या कीर्तन करायला सुरुवात केल्यानंतर चिंचवडच्या मोर्या गोसाव्यांच्या जवळ, चिंतामण देवांच्या जवळ निवदावरती जगलेलं एक व्यक्तिमत्व होतं. त्याचं नाव पंबाजी बुवा गोसावी. देहूच्या गावठाणामध्ये येऊन आपली पर्णकुटी बांधली आणि आपलं स्वतःचं अस्तित्व तयार केलं. आम्हाला तुमच्या अस्तित्वाबाबतीत कुठली शंका नव्हती कधी. पण आमचं कसं आहे सांगू का, दुसऱ्याची झालेली प्रगती बघायला बी मला खूप मोठं मन लागतं. थोडा इको द्या नॉर्मल. दुसऱ्याची झालेली प्रगती बघायला बी खूप मोठं मन लागतं. नाहीतर आमचं कसं आहे सांगू का, हमें बदनाम करने में उनके भी नाम आए. जरा नीट ऐका. हमें बदनाम करने में उनके भी नाम आए जिनके लिए हम आधी रात को काम आए. परेशानियां तो हमारे भी जिंदगी में बहुत है साहब, लेकिन मुस्कुराने में क्या जाता है. परेशानियां तो हमारे भी जिंदगी में बहुत है साहब, लेकिन मुस्कुराने में क्या जाता है. रिश्तों में विश्वास न हो और मोबाइल में नेटवर्क ना हो तो लोग गेम खेलना शुरू कर देते हैं. हा जगाचा नियम आहे. जसजशी तुम्ही प्रगती कराल तसतसं विरोधक तुम्हाला वाढत जातील. पण लक्षात ठेवा, विरोधकाची संख्या वाढली म्हणजे आपला रस्ता कधी बदलायचा नसतो. एखादा महाराज तुम्ही विचार घेऊन पुढे चालत असताना सुरुवातीला तुम्हाला विरोध होणारच, त्यात दुसरं दुमत नाही. सुरुवातीला त्याचा विरोध होईल, नंतर त्याच्यावरती विचार होईल आणि नंतर त्याचा स्वीकार होईल, हे नक्की आहे. म्हणून माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी आता कीर्तन करायला सुरुवात केली आहे. जगद्गुरु तुकोबराय आता भजना कीर्तनामध्ये रमायला लागले. नित्य भजन चालू झालं. आता माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी भंडारा, भामचंद्र, घोराडा, जिकडं जागा मिळेल, जिकडं मन रमेल तिकडं आता भजन करायला सुरुवात केली आहे. भजन आता तुकोबरायांचं अगदी परिपक्व दशेला प्राप्त झालं. पण फार सुंदर विषय म्हणलाय माझ्या महिपती बाबांनी चरित्रामध्ये. सकाळच्या वेळेला माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी आपला विना आणि महाराज चिपळ्या घेऊन निघावं. कुठं चाललो हे काय महाराज ठिकाण नव्हतं कधी. आवली आई साहेब
दिवस डोक्यावरती आला, आपल्या चारही लेकरांच्या मुखामध्ये चार चार घास घालून आता तुकोबरायांची काळजी करणाऱ्या माझ्या आई साहेबांचा विचार जरा 1-2 मिनिटं मी तुमच्या पुढे मांडेनच. स्त्री समजणं फार भयंकर आहे. समुद्रापेक्षा खोल आहे आणि आकाशापेक्षा उंच आहे. आता नवरात्र होऊन गेलं, नवरात्र होऊन गेलं. 9 दिवस आम्ही आदिमाई शक्तीची सेवा केली आहे. पण जरा बारकाई नाही का काय सांगतो ते. माझ्या महालक्ष्मी मातेची सेवा करीत असताना, वर्षातून आम्ही 9 दिवस सेवा करीत असताना, तिची पूजा करीत असताना, फक्त कधीतरी देवीची पूजा करीत असताना मनात फक्त एवढाच विचार आला, मी या आदिमाई शक्तीचा, या नारी शक्तीचा मी पूजा करतोय, भजतोय. पण खरोखरच आपल्या घरामध्ये असलेली जी सरस्वती आहे, जी आपल्या घरामध्ये असलेली महाकाली आहे, जी आपल्या घरामध्ये असलेली जी अन्नपूर्णा माता आहे, स्वयंपाक करताना अन्नपूर्णा होते, लेकरांना शिकवताना सरस्वती होते, आणि आपल्या पतिराजावरती एखादं संकट आलं तर महाकाली होते. ती त्या नारी शक्तीचा आपण खरोखरच आदर करतोय का याचा विचार करायला पाहिजे. बऱ्याच लोकांना वाटतं बायको म्हणजे पायातली चप्पल आहे. पण नीट ऐका दादा, नारी शक्तीचा आदर करा. जर स्त्रीचा आदर तुम्ही करत नसाल तर काही अर्थ नाही. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, स्त्रीला समजून घेणं फार भयंकर आहे. तिच्या जर मनात आलं एखाद्याच्या आयुष्याचं सोनं करायचं, तिच्या जर मनात आलं एखाद्याच्या आयुष्याचं सोनं करायचं, तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा मुलगाही तयार होतो हे लक्षात ठेवा. माझ्या जगद्गुरु तुकोबरायांसारखा एक विचार होईल तर तत्ववेत्ता तयार होतो, पण त्याला तेवढा विचार पाहिजे. म्हणून मी तुमच्या पुढे मांडलेला विषय नीट ऐका. आवडी आई साहेबा बाबतीत बऱ्याच लोकांचं जरा थोडंसं, कुणाला काय वाटतं कुणाला काय वाटतं याच्याशी मला काय देणं घेणं नाही. पण एका शब्दात मी सांगेन, माझ्या जगद्गुरु तुकोबरायांच्या मुखामध्ये घास गेल्याशिवाय, अन्न गेल्याशिवाय माझ्या आवली आई साहेबांनी पाणी सुद्धा कधी पिलं नाही. हे त्यांचं पातिव्रत्य होतं. आपल्या प्रपंचाकरिता थोडंफार माणूस कडकड करतं, बोलतं, चिडचिड करतच. मलाही माहित आहे, आपल्या घरामध्ये एखादी गोष्ट कमी पडली तर चिडचिड होतेच हो, त्याच्यात काही दुमत नाही. पण माझं लक्षात ठेवा, कमी पगारामध्ये जरा थोडीशी जास्त अपेक्षा करीत असेल आपली बायको, ज्यादा स्वप्न रंगवत असेल, पण आपल्या संसारासाठीच असतं हे विसरू नका. महिन्याच्या शेवटी ज्यावेळी तुमच्या जवळचे सगळे पैसे संपतात ना, पेट्रोलला तुमच्याकडे पैसा राहिला नाही आणि 4 लोकांना मागून तुम्ही माघारी मोकळे हाताने आला, त्या दिवशी त्या तांदळाच्या डब्यातले 500 रुपये काढून देणारी तुमची बायको असते हे विसरू नका. तेवढा बारकावा लागतोच. म्हणून मी सांगितलं, माझ्या आवली आई साहेबानं डोक्यावरती दिवस आला की, माझ्या आई साहेबानं डोक्यावरती दिवस आला की आता भाकरीची चवड बांधावी, एका मडक्यामध्ये पाणी घ्यावं आणि आता निघावं जिकडं तुकोबराय असतील तिकडं. हा दररोजचा नित्यक्रम आहे. सांगितलं जातं, ज्या रस्त्यानं जगद्गुरु तुकोबराय गेले, ज्या रस्त्याला, ज्या मातीला माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचा पाय लागला, ती माती सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणायची काय अधिकार असेल जगद्गुरु तुकोबरायांचा. दिवस डोक्यावरती आला, सूर्य आग ओकायला लागलाय.
भाद्रपदाचा महिना सुरू झालाय. अंगातून घामाच्या धारा वाहत आहेत. डोक्यावरती भाकरीची चवड घेऊन निघालेल्या मडक्यामध्ये पाणी आहे. नऊवारीचा पदर डोक्यावरती सावरून आता आईसाहेब झपाझप पावलानं आपल्या पतिराजाकडे निघाल्या. माझ्या पतिराजाला कदाचित भूक लागली असेल, भुकेचं त्यांना भान नसतं. भजनामध्ये रम्मान असतात. या नात्यानं आपण जाऊन 4 घास खायला घालावे या उदात्त हेतून निघाल्या. त्या भंडारा डोंगरावरची ती पायवाटेनं आता निघायला लागल्या. हिरवचार गवत त्या वाऱ्याच्या सुतावरती लस 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 करायला लागलं. भंडाऱ्या डोंगराच्या पायथ्याला त्या झऱ्यातून पडणारं धबधब धबधब पडणारं पाणी त्या भंडारा डोंगरावरती आनंदानं नाचणारे मोर आणि लांडोर दिसायला लागले. उचलत्या पावलानं माझ्या आईसाहेब निघालेले आहे. पण काय दुर्दैव, महिपती महाराजांच्या चरित्रामध्ये फार सुंदर वर्णन आहे. इतक्या दिवस आम्ही आतापर्यंत अनवाणी पायानं निघालेल्या माझ्या आवली आईसाहेब निघालेत लक्ष फक्त आपल्या पतिराजाकडे. उचलत्या पावलाने निघालेल्या आईसाहेब समोर काटा पडलाय. वरती असा तोंड करून त्या पाट्यावरती पाय पडला आणि काट्यावरती पाय पडल्याबरोबर तो काटा आहे असा पंजातून वरती आला. त्या काट्यावरती पाय ठेवल्याबरोबर त्या पंजातून काटावरती चाला. वरच्या बाजूला काट्याचं टोक दिसायला लागलं. डोळ्याला अंधारे आले. आई ग म्हणून मोठ्यानं हाक मारली आणि कानावरती हात ठेवून माझ्या आईसाहेब गुडघ्यात मुंडकं घालून खाली बसल्या. दोन मिनिटं काही कळेना नेमकं काय झालं. डोळ्याच्या अंधाऱ्या जाईना शांत झाल्या आणि आपल्या पायाकडे पाहिलं तर रक्तबंबाळ पाय झाला. भला 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 रक्त सगळं पायातून वाहायला लागलं. तुम्ही म्हणाल काट्याची अतिशयोक्ती होते का असाही प्रश्न तुमच्या मनामध्ये येईल. पण जरा बारकावा ऐका. बऱ्याच लोकांना वाटेल काटा मोडल्यानंतर कुठं असा पंजाकडे वरती येत असतो का. मोडला असता. काही कीर्तनकारांनी सांगितलं येड्या बाबळीचा काटा होता म्हणून तो वरती आला. पण काटा बाबळीचा नव्हता, काटा हिंगणाचा नव्हता. नीट ऐका, महिपती महाराजांचं चरित्र सांगतं काटा करवंदीचा होता. आणि करवंदीचा काटा मोडत नाही, सरळ वरती जातो. आणि काटा पायातून पंजातून वरती आला. आणि पंजातून वरती आल्यानंतर आता मात्र डोळ्यातून घळघळा पाणी यायला लागलं. वेदना असह्य व्हायला लागल्या. हे तेव्हा म्हणून मोठा तोंडातून हाक महाराज अर्थ हाक बाहेर पडली. माझे पतिराज वाट बघतायत. माझ्या भाकरीची चवड इकडं जाऊन पडली आहे. मडक्यातलं पाणी मडकं फुटवून सांडलेलं आहे. मला आता जाता येत नाही, पायतर उचलता येत नाही. नेमकं काय करावं. मी सांगितलं माझ्या जगद्गुरु तुकोबरायांच्या अगोदर माझ्या अखिल कोट ब्रह्मांड नायकानं माझ्या आवली आई साहेबाला दर्शन दिलं. हे त्यांचं भाग्य होतं. माझं भक्तावरती प्रेम आहेच याच्या बाबतीत दुमत नाही. पण देव सांगताय माझ्या भक्ताचं भरण पोषण आणि माझ्या भक्ताचा सांभाळ करणारा
तेही पराणा परोते आवडती मज निरोतीर जे भक्त चरित्राते प्रशंसित ते मला प्राणापेक्षा प्रिय आहे. म्हणून अर्थ हा काही काही आली माझ्या आई साहेबांची. माझा अखिल कोट ब्रह्मांड नायक एका क्षणात आता माझ्या आई साहेबांच्या समोर येऊन उभा राहिला. गुरुवर्य बापूसाहेब महाराज फार सुंदर वर्णन करतात या प्रसंगाचं. त्यांनी सांगावं, एक 18 वर्षाचं चीर तरुण, एक साधं व्यक्तिमत्व, पण चेहऱ्यावरती अभूतपूर्व तेज आहे. आणि अभूतपूर्व तेज असलेलं महाराज असं एक व्यक्तिमत्व माझ्या आई साहेबांच्या समोर येऊन उभा राहिलं. डाव्या खांद्याला अडकवलेलं आपली धोपटी आहे. डाव्या पायामध्ये काळा करदोडा बांधलेला आहे. गुडघावर धोतर घातलेला आहे. कुरळे केस महाराज असे पाठीमागं पडलेले आहेत. नुकतंच मिशा महाराज नुकत्याच फुटायला लागलेले आहेत. सुंदर मुलगा, सुकुमार दिसणारं एक स्वरूप, सुंदर स्वरूप समोर येऊन उभा राहिलं. आई साहेबांना पाहिलं, कोण आलंय पुढं. पाहिल्या बरोबर महाराज भगवंतानं सांगितलं, आई साहेब काय झालं. काही नाही रे बाळा, काटा मोडलाय. पतिराज उपवासी आहे. दुपारच्या 1:30-1:45 झालेत. वाट बघत असतील माझी. काटा मोडलाय, काय करू. भाकरीची चवड बाजूला पडली आहे. डेऱ्यातलं पाणी सगळं डेरा फुटून खाली पडलाय. पतिराजाकडे जाण्याची इच्छा आहे माझी. वाट बघत असतील, भुकेने व्याकुळ झाली असतील, पण मी काय करू आता. काटा निघत नाही. काटा खालून पायातून घुसलाय, तो पंजाकडे आलाय. दादा, आई साहेब काटा मोडलाय, काळजी नका करू. एका क्षणात काटा काढतो, काळजी करू नका. एका क्षणात काटा काढतो. अखिल कोट ब्रह्मांड नायक जागेवरती खाली बसला आणि जागेवरती खाली बसून आपल्या डाव्या पायावरती, आपल्या डाव्या गुडघ्यावरती माझ्या आई साहेबाचा डावा पाय घेतला. आपल्या तोंडातली थुंकी काढली आणि काटा पायातला खस 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 घासायला सुरुवात केली. भगवान परमात्मा पुन्हा तोंडाला हात लावायचा, पुन्हा काटा घासायचा. नाही मला बाकीचं काही जमलं तरी कमीत कमी या संत महात्म्यांच्या चरणाची धूळ तरी माझ्या मुखात जावे, हा शुद्ध भाव आहे त्याच्या पाठीमागे. महिपती महाराजांचं चरित्र सांगताय. काटा खस खस खसखस थुंक्यानं घासला गेला. काट्याचं तोंड उघडं केलं गेलं आणि आई साहेबाला सांगितलं, आई साहेब मी काटा काढतोय बर का, कानावरती हात ठेवा. कानावरती हात ठेवला की दुखावा कमी होतो. कानावरती हात ठेवा, एका मिनिटात मी तुमचा काटा काढतो. आणि काय सद्भाग्य असेल माझ्या आई साहेबांचं. जगाच्या बापानं विश्वनियंता जगदाधार रुक्मिणी प्राण संजीवन पंढरीधीश पांडुरंग परमात्म्याने माझ्या आई साहेबाचा काटा हाताने नाही दाताने काढावा, काय भाग्य असेल. दाताने काटा काढला माझ्या भगवंतानं. तोंडावरून हात फिरवला भगवंताच्या आणि भगवंताच्या हातावर तोंडावरती हात फिरवून, बाळ खूप हात गोडे रे तुझा. काटा मोडल्यावर आता इतक्या अंधाऱ्या आल्या होत्या डोळ्याला, एवढं दुःख झालं म्हणून सांगतो बाळा, एका क्षणात तू काटा काढला, दुखावा सगळा नाहीसा झाला. काय नाव आहे बाळा तुझं. त्यानं सांगितलं, विठू नावी नाव आहे माझं. चल बाळा, चल माझ्या पतिराजाकडे, आपण बरोबर जेवण करू. हे चरित्र सांगतोय बरं. हाताला धरलं माझ्या भगवंताच्या
आणि विश्वाचा नियंता हाताला धरून माझ्या जगद्गुरु तुकोबरायांपर्यंत नेण्याचं काम माझ्या आईसाहेबानं केलं. काही गोष्टी असतात जीवनामध्ये, खरंच असतात. मी तर सांगतो महाराज, बऱ्याचदा प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या माग स्त्रीचं हे लक्षात ठेवा. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमाग महाराज आपला पती कसाही असू द्या, मी अजूनही सांगेन तुम्हाला, दोघांचं भांडण होईल, कमी जास्त होईल, काही होईल संसारामध्ये. मी याच्या पुढे सांगू का, आपला पती दररोज दारू पिणारा असता जरी असला, दोघांची भांडण नवरा बायकोची दररोज होतील, पण गावातला तिराईत माणूस जर आपल्या पतिराजाच्या अंगावरती आला, त्याला जर मारायला लागला, तर सगळ्यात अगोदर आडवी ती पडते, हे विसरू नका तुम्ही. नका हो मारू, नका मारू, कसाही असू द्या, पण माझा पती आहे, त्याला जपणारी, त्याला सांभाळणारी ती आपली पत्नी आहे. म्हणून जगाच्या मालकाला माझ्या हाताला धरलं आणि तुकोबरायांपर्यंत नेऊन पोचवण्याचं काम माझ्या आई साहेबानं तेवढं केलं. चवड सोडली गेली, भाकरीची चवड सोडली, तुकोबरायांचं भजन बंद झालं. झाडाच्या बुंद्याला टिकून बसलेले जगद्गुरु तुकोबराय डोक्यावरचा पागोटा काढला आणि बाजूला ठेवलं, आणि समोर त्या महाराज अगदी मांडीला मांडी लावून विश्वाचा नियंता पंढरीधीश पांडुरंग परमात्मा आता तुकोबरायांच्या मांडीला मांडी लावून जेवायला बसलाय. आईसाहेब वाढतायत, आणि आईसाहेबांनी वाढल्यानंतर महाराज दोघाला एक एक भाकरी वाढली, आणि आता देव आणि भक्त बरोबर जेवण करतायत. हा प्रसंग बघण्याकरता स्वर्गातले सगळे देव आता एकमेकाकडे बघायला लागले. माझ्या आई साहेबांना विचार केला, माझा काटा काढला या लेकराला. कौतुकानं सांगताय तुकोबराय, तुमच्याकडे येताना काटा मोडला करवंदीचा, या लेकरानं काटा काढला. तोंडावरून हात फिरवला अजून एकदा, आणि मायेनं घास घेतला, आणि पहिला घास माझ्या भगवंताच्या तोंडामध्ये माझ्या आई साहेबांना टाकला. हा सगळा प्रसंग बघायला महाराज इंद्र दरबार आतुर आहे. काय प्रसंग असेल, जगाचा मालक माझ्या जगद्गुरु तुकोबरायांबरोबर आणि आई साहेबांसमोर महाराज अगदी बरोबर जेवायला बसला. बरेच प्रसंग तुकोबरायांच्या जीवनामध्ये मनाला चरखा लावून जातात. माझ्या अखिल कोट ब्रह्मांड नायकानं तिथून रजा घ्यावी. आई साहेबांना आपला माघारी निघावं. तुकोबराय आता दिवस मावळतीला आलाय, तुकोबराय माघारी आले, आणि तुकोबराय माघारी आल्यानंतर पुन्हा आता संध्याकाळी शांत झोपी गेले तुकोबराय, आणि पहाटे उठून काकडा सुरू झाला. प्रसंग मला पुढचा सांगायचाच होता, त्याच्या बाबतीत काही दुमत नाही, पण झालंय काय नेमका आता वेळ. उद्या जरा लवकर कथा चालू करू. आज जरा निसर्गानं थोडासा धोका दिला. मी म्हटलं यात कोणाचीही काहीही चूक नाही आहे. सगळे लवकर आले होते, सगळे मंडळी आज लवकर येऊन पोचले होते. फक्त आज नाईलाज झाला पावसानं. मी येण्या अगोदर कथा ऐकायला बसलेली माणसं इथे येऊन बसले होते. क्षमा करा, जरा थोडासा वेळेचा अपव्यय होतोय. राहिलेली कथा मी उद्या तुमच्या पुढे मांडेनच, याच्या बाबतीत काही धुमत नाही. आजचा दुसऱ्या दिवसाची कथा मी याच ठिकाणी आज संपवतोय. मलाही जरा पुढे जायचं आणि राहिलेलंही कीर्तन आहे. पुढे आता कीर्तनाची वेळ होती आहे, आणि हा प्रसंग चालू केला तर लवकर संपणार नाही याची मला खात्री आहे. भाव विवश होऊन हे सगळे विषय होत आहेत, आणि मग ती तेवढ्याला तेवढा वेळ पुरत नाही, आणि घाई झाली तर तेवढे भाव तयार होत नाहीत त्याच्यात.
त्यामुळं माझा नाईलाज क्षमा असावी. मी तुमची सर्वांची मनस्वी क्षमा मागून मी कथा संपवतो. एकदा आता तुकोबराईंचं भजन मात्र प्रेमानं करा. तुकाराम तुकाराम एक डाळी. तुकाराम 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 एक डाळी. तुकाराम 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 भजन करा, भजन करा, भजन करा.